एका मूर्तिकाराने कोणतेही पैसे न घेता श्री दत्तप्रभूंची मूर्ती का दिली? एका अनोळखी स्त्रीने स्वप्नाच्या आधारे आपली जमीन देवासाठी का दान केली? आणि अवघ्या 7 दिवसात श्री दत्तप्रभूंचे मंदिर कसे उभे राहिले? हा प्रसंग आहे श्री टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनातील, जो प्रत्येक दत्तभक्ताने एकदा तरी ऐकायलाच हवा. नमस्कार दत्तभक्तांनो, कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनातील असा अद्भुत प्रसंग जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गुरुकृपा, दैवी संकेत आणि श्री दत्त महाराजांची असीम कृपा प्रत्येक टप्प्यावर अनुभवायला मिळते. त्या काळात नरसोबाच्या वाडीत अनेक सिद्ध पुरुषांचा वावर होता. त्यांच्यापैकी एक होते श्री मौनी स्वामी. श्री मौनी स्वामी हे मूळ सोलापूरकडील राहणारे होते. अगदी लहान वयातच त्यांनी घराचा त्याग केला आणि भारतभर तीर्थयात्रा करण्यास सुरुवात केली. 25व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला. त्यावेळी त्यांच्या गुरुंनी त्यांना प्रद्युम्न सरस्वती हे संन्यास नाम दिले. यानंतर त्यांनी बराच काळ अखंड मौन व्रत धारण केले. त्यामुळे लोक त्यांना प्रेमाने मौनी स्वामी या नावाने ओळखू लागले. श्री मौनी स्वामी हे ब्रह्मनिष्ठ, निष्कपट आणि बालवृत्तीचे संत होते. त्यांना लहान मुलांमध्ये रमायला आवडायचे. मुलांसोबत खेळणे, त्यांना खाऊ देणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द सत्य ठरत असे. इतकेच नव्हे तर श्री दत्त महाराज सुद्धा त्यांच्या शब्दाला मान देत असत. याच श्री मौनी स्वामींचे आपल्या चरित्रनायक वासुदेव शास्त्रींवर विशेष प्रेम होते. एके दिवशी वासुदेव शास्त्रींना दैवी संकेत मिळाला. श्री दत्त महाराजांनी त्यांना सांगितले, तू पुढील 7 वर्षे माणगावात राहशील. देवाची आज्ञा म्हणजेच अंतिम सत्य. त्यामुळे त्यांनी संन्यासाचा विचार काही काळ बाजूला ठेवला आणि माणगावकडे जाण्याची तयारी सुरू केली. कागल येथे श्री दत्तमूर्तींचा अद्भुत प्रसंग बघूया. माणगावकडे जाताना त्यांनी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. माणगावात श्री दत्त महाराजांची स्थापना करायची असेल तर सोबत एक सुंदर दत्तमूर्ती असावी. पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते, म्हणून त्यांनी हा विचार मनातच ठेवला. कोल्हापूरहून पुढे जात असताना ते कागलच्या बाजारातून जात होते. अचानक एका मूर्तिकाराने त्यांना हाक मारली. तो म्हणाला, महाराज, तुम्हाला जशी मूर्ती हवी आहे तशी मूर्ती मी तयार करून देतो. पैशांची काळजी करू नका. हे ऐकून वासुदेव शास्त्री आश्चर्यचकित झाले. त्यांनी श्री दत्तमूर्तीचे स्वरूप त्या मूर्तिकाराला सांगितले आणि ते 8 दिवस कागलमध्येच थांबले. 8व्या दिवशी त्या मूर्तिकाराने 7 बोटे उंचीची पितळेची विभुज वरद अभय मुद्रा धारण केलेली सिद्धासनस्थ अत्यंत सुंदर श्री दत्तमूर्ती तयार करून भक्तिभावाने त्यांच्या चरणी अर्पण केली. वासुदेव शास्त्रींनी आपल्याजवळ असलेला एकमेव 1 रुपया त्या मूर्तिकाराला दिला. तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या काही सज्जनांनी वर्गणी गोळा करून मूर्तिकाराला 20-25 रुपये दिले. नंतर समजले की त्या मूर्तिकारालाही स्वप्नात दृष्टांत झाला होता. ही मूर्ती वासुदेव शास्त्रींनाच द्यायची आहे, हे सर्व श्री दत्त महाराजांच्या इच्छेनेच घडत होते. श्री दत्तमूर्ती घेऊन वासुदेव शास्त्री माणगावात आले. घराच्या पश्चिमेकडे असलेल्या एका जागेकडे त्यांची सहज नजर गेली. क्षणभर त्यांच्या मनात विचार आला, याच ठिकाणी श्री दत्त महाराजांचे मंदिर व्हावे. पण ती जमीन दुसऱ्याची असल्यामुळे त्यांनी तो विचार मनातच ठेवला. मूर्ती तात्पुरती घरात ठेवण्यात आली. मातोश्रींची इच्छा होती की स्थापना घरातच व्हावी, पण वासुदेव शास्त्रींच्या मनात हे मान्य नव्हते. देवाची इच्छा काही वेगळीच होती. काही दिवसांनी त्या जमिनीच्या मालकिणीला रात्री स्वप्न पडले. स्वप्नात एका ब्राह्मणाला जमीन दान करण्याची आज्ञा झाली. दुसऱ्या दिवशी ती रमाबाईकडे आली आणि स्वप्नाचा अर्थ विचारू लागली. रमाबाई म्हणजे वासुदेव शास्त्रींची आई. रमाबाईंनी सांगितले, आमच्या वासुदेवाला श्री दत्त मूर्तीच्या स्थापनेसाठी जागा हवी आहे. ती जमीन देवाच्या सेवेसाठी दान करा. त्या स्त्रीने क्षणाचाही विचार न करता ती जागा देवासाठी अर्पण केली. इतकेच नव्हे तर आसपासची आणखी काही जमीनही देवाच्या नावाने दिली. जमीन मिळताच मंदिराचे काम सुरू झाले. कोणी दगड दिले, कोणी विटा दिल्या, कोणी पैशांची मदत केली, तर वासुदेव शास्त्रीने स्वतः विटा तयार करून मंदिराच्या बांधकामात सहभाग घेतला. देवाच्या कृपेने अवघ्या 7 दिवसात मंदिर पूर्ण झाले. मंदिरासमोर देवाच्या आज्ञेप्रमाणे विहीरही खोदण्यात आली आणि तीही 3 दिवसात पूर्ण झाली. शके 1805 वैशाख शुद्ध पंचमी या पवित्र दिवशी कागलहून आणलेल्या श्री दत्त मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री दत्त महाराजांनी वाडीत दिलेली आज्ञा याच दिवशी पूर्ण झाली. त्या दिवसापासून माणगाव हे दत्तभक्तांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र बनू लागले.
मूर्तीची स्थापना झाल्यानंतर वासुदेव शास्त्रींची साधना पूर्वीपेक्षाही अधिक कठोर झाली. लोक त्यांना प्रेमाने बुवा म्हणू लागले. ते मंदिरात राहू लागले. दररोज भिक्षा मागून आणायची. त्याच धान्याचा स्वयंपाक करायचा. प्रथम नैवेद्य, नंतर वैश्वदेव, त्यानंतर गोग्रास, अतिथीसाठी अन्न आणि शेवटी उरलेले अन्न स्वतः ग्रहण करायचे. जर एखादा अतिथी मंदिरात आला तर भिक्षेत मिळालेल्या धान्यातील सर्वोत्तम भाग आधी त्यालाच देत असत. दररोजचे जळणही ते स्वतः जंगलातून गोळा करून आणत. त्यांच्या जीवनात साधेपणा, त्याग आणि सेवा यांचे अद्भुत दर्शन घडत होते. प्रत्येक शनिवारी मंदिरात मोठा उत्सव भरत असे. धूप, आरत्या, भजन आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय होत असे. यानंतर श्री दत्त महाराजांची पालखी निघत असे. 3 प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 5 ते 7 तास लागत. 4-5 हजारहून अधिक भक्त या उत्सवासाठी एकत्र येत. भक्तांनी अर्पण केलेल्या पेढे, बर्फी, खारका, नारळ, कापूर आणि इतर नैवेद्यांचा मोठा ढीग साचत असे. पालखी संपल्यानंतर तो सर्व प्रसाद भक्तांमध्ये वाटला जाईल. एकदा ग्रामदेवता श्री यक्षिणीची पालखी श्री दत्त मंदिरात आणण्यास विरोध झाला. तेव्हा बुवांनी देवीची प्रार्थना केली. त्यानंतर देवीनेच दृष्टांत दिला आणि त्या दिवसापासून श्री यक्षिणीची पालखी प्रथम श्री दत्त मंदिरात येऊ लागली. पहिली देवाची आज्ञा पाळणाऱ्याचा मार्ग देव स्वतः मोकळा करतो. दुसरी निस्वार्थ सेवा, त्याग आणि साधेपणा यातच खरी भक्ती आहे. आणि तिसरी जे कार्य दत्त महाराजांच्या इच्छेने सुरू होते त्यातील प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो. हा संदेश या कथेतून मिळतो. जर ही सत्य कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कथाविद श्वेता चॅनलला सबस्क्राईब करा. हा प्रेरणादायी प्रसंग प्रत्येक दत्तभक्तापर्यंत नक्की पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त.